माणसावर हल्ला करत नाही काय करताय? गाँव येणार पूरा बोलो त्याला बुलाओ जी उसे बोलूंगा बोल फिर से वो क्या होता है पूरा गाँव में जाएगा बाद में बता घर के ये पकड़ा है ना, बहुत बड़ा है। हे खूप धोकादायक आहे, कारण लहान मुलं पण फिरत असतात। आम्ही आता जवळजवळ 5-6 वर्ष झाले इथं राहतो, कारण आम्ही असं कधी बघितलं नव्हतं। जेव्हापासून कुत्रं गेलं ना तेव्हापासून भीती वाटते, कारण लहान मुलं खेळतात, कधी मुलांना जर काय केलं तर काही करू शकत नाही। म्हणून खरं तर सावधानी बाळगायला हवी। अजून पण किती आहेत काय माहित नाही। तुमच्या म्हणे कुत्र्यालाही खाल्लं? हो हो। कधी कधी घडला हा प्रकार? शुक्रवारी रात्री घडलेला आहे। तुम्ही तुमच्या कुत्र्याला इकडेच बाहेरच सोडलेला? बाहेरच, डेलीचाच बाहेर असायचा तो। आतमध्ये क्वचित असं घेत होतो त्याला, नाही तर बाहेरच होतो तो। मग कधी कळलं तुम्हाला असं झालंय म्हणून? सोमवारी सकाळी आम्ही बघायला गेलो ना, वास येत होता तेव्हा की कळालं असं झालेलं आहे। आणि आज आमच्याकडे चित्ता येयलेलो, तो त्याका आम्ही कशें करून पकडला। त्याका कॅच करपाक आम्ही 2 दीस झाले रॅकेट लावून दवरलेले। मागीर आमचे शेजारी आसा यांचे कारंडे म्हणून, त्यांचो कुत्रो एक आसलो, त्याका त्याने 2 दीस पयलीं खाल्ले। आणि आमचे भुरगे सुद्धा खेळतात आणि ते डेंजरस आसा आमच्या खातीर। सो तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटांच्या मनशांनी कितें तर करूंक जाय मातशें आमच्या खातीर। तेंच्या आमचे म्हणजे मातशें हे करूंक जाय, कितें तर आमकां सुरक्षा कितें तर दिवंक जाय तेंच्यांनी। आमची भुरगीं आसता ती दिसभर रातभर खेळत रावता बाहेरच। मी इकडे धबधब्यामध्ये राहतो, माझं नाव शंकर सुलदाल आहे। आम्ही इकडे काय झालं, परवा दिवशी रात्री आमच्या बाजूच्या पडोशीच्या कुत्र्यांना रात्री गायब झाली। आम्ही 2 दिवस हुडकलो तर त्याचं काय कुठे गावलं नाही आहे। त्याच्यानंतर बघितलं 2 दिवसानंतर आमच्या पाठीमागे एक पाईपलाईन गेलेली आहे, त्या पाईपलाईनच्या पाठीमागे त्याच्या डेड बॉडी सापडली आम्हाला। नंतर आम्ही काय केलं, ते प्रभाकर करकंडे आमच्या बाजूला राहतात, त्यांनी आम्ही सगळे मिळून फॉरेस्टमध्ये कंप्लेंट केलं। फॉरेस्टमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी आल्यानंतर इकडे सगळे सर्वे करून घेतले। सर्वे केल्यानंतर त्यांनी संध्याकाळी आणून इकडे एक पिंजरा गाठले ते बिबट्याला पकडायला। पिंजरा गाठल्यानंतर आम्ही एक कुठं तरी कुत्र्याला आणून तिथे ठेवलं रात्री। परवा दिवशी रात्री काय आलेले नाही ते। नंतर काल रात्री काय झालं, 12 वाजताच्या सुमारास ते आवाज आल्यानंतर आम्ही कोण तिकडे गेलो नाही। सकाळी 6 वाजता जाऊन बघितल्यानंतर ते तिथे पिंजऱ्याच्या आत ते सापडलेली होती। नंतर फॉरेस्टवाले येऊन ते घेऊन गेले। आता आम्ही म्हणायचं काय म्हणजे, इथे आमचे सगळे लहान मुलं सगळे इकडे फिरतात। जरा तुम्ही काळजी घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट हो, पोलीसमध्ये हो, कुठले तुम्ही सगळेजण बघून घ्यायला पाहिजे तिकडे।